सावित्रीबाई, तुझ्या लेकींच्या पंखात आज आकाशात झेपवण्याचे बळ आहे. तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचेच हे फळ आहे. आदरणीय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी पुणे जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांनी आपले पती ज्योतिबा फुले यांच्या साथीने स्त्री शिक्षणाचा पाया घातला. त्यांनी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलीची शाळा सुरू केली. त्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा विरोध होता, तरीही त्यांनी धैर्याने शिक्षण कार्य सुरू ठेवले. समाजातील विद्वान, दलित आणि गरीब महिलांसाठी त्यांनी खूप काम केले. त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह यासारख्या कुप्रथांचा निषेध केला. त्या समाज सुधारण्याच्या कार्यात अग्रभागी होत्या. सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजातील कार्यात सक्रिय सहभाग घेतला. प्लेगच्या साथीत त्यांनी रुग्णांची सेवा केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे निधन 10 मार्च 1897 रोजी झाले. आज त्यांना भारताची पहिली महिला शिक्षिका व स्त्री शिक्षणाची जननी म्हणून ओळखले जाते. सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. म्हणून तर आम्ही सर्व मुली शिक्षण घेत आहोत. शेवटी मी एवढंच बोलते की सावित्री फुल्यांची तू सून, पत्नी ज्योतिबाची, आई या जगाची तू सावित्री माऊली. फेकलेस लोकांनी तुझ्यावर शेण, घेतली संगावर घाण, ससलेस कष्ट अंधाराती, ज्योतिबाच्या साथीने उजळल्या शिक्षणाच्या ज्योती, उजळल्या शिक्षणाच्या ज्योती. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावित्रीबाई.